हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा विषय सभ्यासाची ब्लाऊज. सभ्यासाची ब्लाऊज बऱ्याच ताईंनी कमेंट केली की दादा सभ्यासाची ब्लाऊजची कटिंग दाखवा, व्हिडिओ बनवा. क्लासेस आणि कामाच्या वेळेतून सभ्यासाची ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ बनवायला शक्य झालं नाही आणि सभ्यासाची कटिंगचा व्हिडिओ जरी मी बनवला तरी त्याच्यामध्ये काही गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तुम्हाला बेसिक गोष्टी येणं खूप गरजेचे आहे, कारण सभ्यासाची ब्लाऊजमध्ये आपण जे आकार देतो त्याचा अंदाज परफेक्ट असला पाहिजे. काही महत्त्वाची माप आहेत त्याच्यामध्ये, ते मापही आपल्याला जमले पाहिजे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने सभ्यासाची ब्लाऊज कटिंग करतो. त्याच्यात खरी पद्धत काय आहे आणि आजकाल जे वर्क देतं ब्लाऊजला रेडी, त्या वर्कला कशा पद्धतीने सभ्यासाची ब्लाऊज कटिंग करायचं, कारण वर्क हे एकसारखं असतं. आता बऱ्याचशा लग्नामध्ये आपण जे घागरे वगैरे बघतो नवरीचे, त्याच्यावर सर्रास सभ्यासाची ब्लाऊजचं वर्क आलेलं आहे आणि ते वर्क एकाच साईजचं असतं, कारण त्याच्यामध्ये एक्सेल डबल एक्सेल अशी साईज नसते. तर ते वर्क आपण ऍडजस्ट कसं करायचं जेणेकरून आपल्याला परफेक्ट ब्लाऊज शिवता येईल. आता माझ्याकडे असंच एक ब्लाऊज आलेला सभ्यासाची. त्या सभ्यासाची ब्लाऊजला जे पार्ट असतात, पुढच्या साईडला जवळजवळ गळ्याचे 2 पार्ट, कटोरीचे 2 पार्ट आणि खालचा योग पट्टीचा 1 पार्ट, असे 5 पार्ट असतात समोरच्या बाजूला. तर मग आपल्याला ते पार्ट छोट्या साईजमध्ये कसे कन्वर्ट करायचे किंवा छोट्या साईजमध्ये कटिंग करताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची. आता माझ्याकडे जो ब्लाऊज आहे तुम्ही जो बघताय, हा ब्लाऊज खूप मोठ्या साईजचा होता आणि त्याला मी खूप छोटी साईज केलेली आहे. माप खूप छोटं आहे. माप तुम्हाला मी एकदा कन्फर्म करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माप जर तुमच्याकडे सेम ब्लाऊज आला ज्याच्यावरती वर्क आहे, तर काळजी करायचं कारण तुम्ही हा व्हिडिओ बघून पूर्ण ब्लाऊज कटिंग करू शकता. तर मी तुम्हाला त्याची कटिंग कशी करायची ते पण सांगणार आहे. त्याआधी मी तुम्हाला माप सांगतो की माप किती छोटं आहे. त्याचं माप आहे, उंची 13.5 इंच आहे आणि कमरेचं जे माप आहे ते 23.5 आहे. छातीचं माप फक्त 30 इंच आहे. एवढं छोटं माप असताना आपल्याला कशा पद्धतीने ऍडजस्ट करून सभ्यासाची परफेक्ट शिवायचं आहे. थोड्याफार गोष्टी जे चेंज करावं लागतात. 2 गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते, जे म्हणजे असतं ते एपेक्स टू एपेक्स असेल, एपेक्स उंची असेल, ह्या गोष्टी जर परफेक्ट आल्या आणि कप्स लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची तुम्हाला मदत होईल. जर तुम्हाला सभ्यासाची ब्लाऊज कटिंग करता येत नसेल प्रॉपर पद्धत, तरीही तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमच्याकडे येणाऱ्या वर्कचे ब्लाऊज तुम्ही परफेक्टली शिवू शकता. याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही कारण नाही. मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये बनवलाय. एक कटिंग केलंय आणि स्टिचिंगचं सुद्धा बघा. त्याच्यात एकदम डिटेलमध्ये मी सांगितलं, कारण स्टिचिंग करताना खूप महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घ्यायची. कारण ह्या ब्लाऊजला सभ्यासाची ब्लाऊजमध्ये कटिंग जो आता मी आपण वर्कचा जो ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये सर्वांनी लक्षात ठेवायचे की कटिंग करताना फक्त बॅक साईड कटिंग करायची. बाकीचे जे पार्ट आहे ते वर्कनुसार आपल्याला कट करून ऍडजस्ट करायचे. त्यामुळे फक्त बॅक साईड आधी कापायची, नंतर वर्क कटिंग केल्यावरतीच आपल्याला पुढची कटिंग व्यवस्थित तुमच्या लक्षात येणार आहे. तर बघूया आपण सभ्यासाची ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची ते. पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर काही समजलं नाही तर कमेंटमध्ये करा. ॲडव्हान्स ब्लाऊजचे क्लासेस चालू झालेले आहेत. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल, आपल्या जुन्या जे स्टुडंट आहेत त्यांनी, तर मला नक्की कमेंट करा. कारण बॅच 2 ग्रुप केलेले, एका ग्रुपमध्ये एवढ्यांना शक्य होत नाही, तेव्हा एक ग्रुप झालेला आहे फुल. दुसऱ्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड व्हायचं असेल तर लवकरात लवकर संपर्क करा. तर बघूया आपण सभ्यासाची ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग. हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला अस्तरवरती बॅक साईड कटिंग करून घ्यायची. उंची 13.5, 23 इंच कंबर आणि 30 इंच छातीप्रमाणे मी बॅक साईड कटिंग करून घेतली. फ्रंट साईड कट करायची नाहीये. फ्रंट साईड आपल्याला जे आपण वर्कचा ब्लाऊज आहे सभ्यासाचीचे, त्याचे सगळे पार्ट कट केल्यावरती त्याला ऍडजस्ट करायचे मापानुसार. तर ते कसं करायचं बघा. हा सभ्यासाचीचा ब्लाऊज आहे, हा फ्री साईज मध्ये येतो. याचं माप एकच असतं, फ्री साईज मध्ये याचं वर्क असतं. फ्रंट साईड आहे आणि हे जे छोटे कटोरीचे भाग दिलेले असतात याचा आपल्याला पप क्रिएट करावा लागतो. साईडला 2 स्लीव्ज आहे. आपण आधी स्लीव्हचा जो पार्ट आहे तो साईडला काढून प्रत्येक पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा, ही जी स्लीव्ज आहे, हे स्लीव्ज आपण बाजूला कट करूया आणि मधला जो कटोरीचा, जशी आपली कच्ची कटोरी असते ना त्याप्रमाणे हा कटोरीचा भाग समजूया आपण. प्रत्येक भागाला वेगवेगळी नाव आहेत, पण आपण याला कटोरीचा भाग म्हणूया. हा भाग आपण ज्यावेळेस परफेक्टली जोडतो तेव्हा पप क्रिएट होतो चांगल्या प्रकारे. त्यानंतर आपण काय करूया, आपला जो फ्रंट साईडचा गळा आहे त्याच्यावरती 2 पार्ट आहे आणि खाली योगपट्टीचा पार्ट आहे बघा. आता याची गळा रुंदी भरपूर आहे आणि डीपनेस पण भरपूर आहे. तर आपल्याला काय करायचं, हे ऍडजस्ट करायचं. ऍडजस्ट करण्यासाठी आपण अस्तर कापलेलं नाहीये, पण बॅक साईडच्या आधारावरती हे आपल्याला ऍडजस्ट करायचे. गळा रुंदी असेल आणि गळ्याचा डीपनेस सुद्धा असेल. सगळ्यात पहिले मी पाठीमागच्या गळ्याची मार्किंग करून घेतो की पाठीमागचा गळा आपला किती डीप येते आणि त्यानुसार आपल्याला कटिंग करायची. आता आपण आधी काय करूया, बॅक साईड जी आहे ती कट करून घेऊया. हे बघा, बॅक साईड आपण
एकदम सारखी ठेवायची. खालची बाजू म्हणजे जे शोल्डरची बाजू असते दोन्ही एकसारख्या पकडायच्या, ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतोय. आणि गळा सुद्धा एकसारखा पकडून एकदम व्यवस्थित करून घ्यायचे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून ऍडजस्ट करून बरोबर अस्तरच्या मापानुसार, म्हणजे जे अस्तर आपण कटिंग केलं बॅक साईडच्या मापानुसार ते ठेवून आपल्याला कटिंग करायची. हे बघा, खालच्या साईडला सारखं ठेवायचंय. आता आपण याला बॅकहुक करूया. बॅकहुक केल्याने काय होणार आहे, जो गळ्याचा ब्रॉडनेस आहे तो थोडासा कमी होईल आणि छोट्या मापानुसार आपल्याला बॅकहुक करून ऍडजस्ट करता येईल. तर अशा प्रकारे आपण पाठीमागची बाजू कट करून घेतली. हे बघा, बरोबर शोल्डरला वर्कचा भाग घेतलाय. आता आपल्याला फ्रंट साईड कटिंग करायची. फ्रंट साईड साठी आपण अस्तर कट केलेलं नाही अजून. त्याआधी आपल्याला काय करायचंय, मी दाखवल्याप्रमाणे कटिंग करायचंय. व्हिडिओ खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी छोटासा व्हिडिओ तयार केलाय महत्त्वाच्या गोष्टी सांगून. जर तुम्हाला परफेक्टली शिकायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फायद्याच्या असतील. त्यानंतर आपण फ्रंट साईड जी आहे मी दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायची. वर्कच्या खाली अर्धा इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं शिलाईसाठी. आणि कटिंग करताना ज्या डायरेक्शन मध्ये मी कट केले त्याच डायरेक्शन मध्ये तुम्हाला कट करायचे. हे बघा, मोंड्याची जी बाजू आहे तिथे मी क्रॉस कटिंग केलेली, तिथे सेम पद्धतीने कट करायचे. आणि ज्यावेळेस आपण परफेक्टली माप काढू बॅक साईडच्या आधारावरती, त्यानंतर आपल्याला राहिलेलं जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते कट करायचे. तुम्ही जर डायरेक्ट मार्जिन कट केलं पूर्ण तर कदाचित ऍडजस्ट करायला कपडा कुठेतरी कमी पडू शकतो. त्यामुळं मी ज्या पद्धतीनं मार्जिन ठेवलंय त्याच पद्धतीनं मार्जिन ठेवून कट करायचंय. हे बघा, गळ्याला अर्धा इंच मार्जिन ठेवलंय. मोंड्याची बाजू सगळ्यात आपल्याला शेवटी छाटायची, त्याच्यामुळे मी मोंड्याच्या साईडला भरपूर कपडा ठेवलेला आहे जेणेकरून कपडा कमी पडायला नको. हे बघा, दोन्ही बाजू जर आपल्या इथे सारख्या ठेवल्या तर आपल्याला त्याची गळा रुंदी व्यवस्थित ऍडजस्ट करता येईल. ही जी खालची बाजू आहे ही योगपट्टी, जशी आपण कटोरीला योगपट्टी लावतो त्याप्रमाणे सभ्यासाची ब्लाऊजला खालच्या बाजूने मोठी पट्टी असते, ती पट्टी आपल्याला ऍडजस्ट करून लावायची. हे जे वर्क आहे हे खूप मोठ्या साईज मध्ये, ही जर पूर्ण आहे तसं जोडलं तर याची उंची 15 इंचापर्यंत येईल, पण आपली उंची फक्त 13.5 इंच आहे. तर मी दाखवल्याप्रमाणे वर्कच्या बाजूला अर्धा इंच ठेवून कटिंग करायची. इथे आपल्याला पप क्रिएट करायचंय आणि त्याला कप्स लावायचे. कप्स लावल्यानंतर खूप छान फिनिशिंग येते सभ्यासाची ब्लाऊजची. हे बघा, एकदम सारखं ठेवायचंय आणि नंतर बघायचंय तुम्ही जी कटिंग केली ती एकदम एकसारखी आली की नाही. कारण दोन्ही छातीच्या खालचा जो भाग असतो तो एकसारखा कट करणं खूप गरजेचं आहे. तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं एकसारखं. अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन ठेवलं, त्याच्यामध्येच आपल्याला ऍडजस्ट करायचंय, पण खालची बाजू आपल्याला जास्त ऍडजस्ट करावं लागणार आहे कारण माप खूप छोटं आहे. त्यानंतर जे कटोरीचा भाग आहे त्याला आपण दोन्ही साईडनी अर्धा इंच मार्जिन ठेवून परफेक्टली कटिंग करून घ्यायचंय. सगळे पार्ट मी मोजून बघणार आहे आणि सगळे पार्ट परफेक्टली कट करून घेणार आहे. तुम्हीही छातीच्या मापानुसार सगळे पार्ट जे आहेत ते आपल्याला परफेक्टली कटिंग करून घ्यायचे, नंतर ते जोडायचे. त्यानंतर खूप छान फिनिशिंग मध्ये आपला हा ब्लाऊज तयार होणार आहे. हे बघा, हा जो गळा आहे ह्या गळ्याला खालच्या बाजूला ही कटोरीची बाजू आपल्याला जोडायची. जी क्रॉस बाजू असते ती गळ्याच्या पार्टला जोडायची आणि खाली जी राऊंड बाजू असते त्याला योगपट्टी जोडायची, तेव्हा परफेक्टली पफ तयार होणार आहे. दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवून जसं आपण स्लीव्स कटिंग करतो त्या पद्धतीने आपल्याला सगळे पार्ट एकावरती एक ठेवून सारखे कट करायचे दोन्ही बाजू. म्हणजे एक बाजू लहान एक बाजू मोठी होणार नाही. दोन्ही सोबत कटिंग केल्याच्या नंतर दोन्ही बाजू आपल्या सारखे येतात. अजून आपण अस्तर कटिंग केलेलं नाहीये. हे बघा, ही जी क्रॉस बाजू आहे ही इथे आपल्याला जोडायची असते. याच्यासाठी दोन माप महत्वाचे असतात बघा. आणि इथे जेव्हा आपण जोडू तेव्हा आपला पफ एकदम परफेक्टली तयार होणार आहे. तर आता आपण आधी काय करूया, गळ्याची जी गळा रुंदी आहे ती ऍडजस्ट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला कटिंग करून मग खालचा जो पार्ट आहे कटोरीचा तो जोडायचा आहे. हे बघा, दाखवल्याप्रमाणे सेम मी जशी कटिंग केली तशी सगळे पार्ट कटिंग करून घ्या. आता मी जेवढं वर्क आहे त्याप्रमाणे कट केलंय, पण आता मला ऍडजस्ट करायचंय. वर्क छोटं होऊ शकतं पण त्याच्यामध्ये आपल्याला फक्त गळ्याची रुंदी आणि खालची बाजू छोटी करायची, कटोरीचा भाग आपल्याला तेवढाच ठेवायचा. हे बघा, आता गळा एवढा जर ठेवला तर हा गळा खूप रुंद होईल. आता आपण बॅक साईड ठेवून गळ्याची रुंदी मोजायची. बघा, जर सेंटरला बरोबर आपण बॅक साईड ठेवली तर गळ्याची रुंदी खूप छोटी आहे आणि जो गळा वर्कचा आहे तो खूप बाहेर जातोय. तर आपण इथे फोल्ड करून जवळ घेऊन बघूया. जर परफेक्टली बसलं तर ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना बसतं, पण हे माप खूपच छोटं असल्यामुळे मधला जो वर्कचा भाग आहे आपल्याला पूर्ण कट करावा लागेल आणि गळा एकदम जवळ घ्यावा लागेल, तेव्हा तो गळा परफेक्टली बसणार आहे. हा ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर जेव्हा कस्टमर ब्लाऊज घालेल, जर त्यांनी फोटो दिला तर मी नक्की फोटो शेअर करीन. तुम्ही बघा किती छान पद्धतीनं फिटिंग आणि फिनिशिंग येते ते. गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे, बरोबर 6.5 इंच असेल 7 इंच असेल, जेवढी डीपनेस आहे गळ्याची
तिथे मार्किंग करून मग तुम्हाला ऍडजस्ट करायचे. गळा रुंदी नेहमीप्रमाणे जी घेतो आपण बॅक साईडला तेवढीच फ्रंट साईडला पण आपल्याला गळा रुंदी आली पाहिजे, त्यानुसार आपल्याला ऍडजस्ट करायचं. हे बघा आपल्याला काय करावं लागेल आता, याची गळा रुंदी कमी करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला गळ्याची हाईट मोजायची आणि जिथे आपली हाईट येते तिथे मार्किंग करून घ्यायची. बघा आता मी ज्या पद्धतीने दाखवतो त्याच पद्धतीने तुम्हाला ऍडजस्ट करायचंय. हे बघा आता मी बॅक साईड ठेवून बरोबर जेवढं आपल्याला गळा रुंदी हवी तेवढी ते मार्किंग करणार आहे. बघा शोल्डर बरोबर वर्कचं जे शोल्डर आहे ते बरोबर शोल्डरला घेतलेलं आहे आपण, आणि गळा रुंदीचा जो भाग आहे तो जिथपर्यंत येतो तिथे आपल्याला चॉकनी मार्किंग करायची, आणि जेवढा एक्स्ट्रा आहे ते मध्ये जॉईंट मारायचं आपल्याला, तिथे ते ऍडजस्ट करायचं. बघा इथून जर मोजलं तर बरोबर 6.5-7 इंचाचा जो गळा आहे आपला तिथे येतोय, आणि आता जे एक्स्ट्रा वर्क आहे ते मधल्या बाजूला आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचंय. मी दाखवल्याप्रमाणे परफेक्टली मार्किंग करून घ्या. आता फ्रंट साईडची मार्किंग आपल्याला बॅक साईडच्या आधारावरती करावं लागते, तेव्हा परफेक्ट कटिंग होते. त्यानंतर आपल्याला बघा इथे हा सेंटर इथे मी मार्किंग करून घेतले, आणि आता जी मार्किंग करून घेतली त्या मार्किंग नुसार जर तुम्ही बघितलं तर आता आपला गळा एकदम परफेक्ट येणार आहे. बघा आता आपला हा गळा एकदम परफेक्ट जेवढा हवा तेवढाच तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ऍडजस्ट करायचं. मधल्या साईडला शक्यतो वर्क येतं, पण मोठी साईज असेल तर, ही खूप छोटी साईज आहे आणि ब्लाऊज पूर्ण वर्कने भरलेला आहे, त्याच्यामुळे मधली जी लाईन होती ती कट करून मी ऍडजस्ट करून मी फक्त गळ्याची लाईन ठेवणार आहे, आणि परफेक्टली आता आपली गळा रुंदी झालेली. बघा शोल्डरच्या बरोबर शोल्डरच्या ठिकाणी वर्क आलेलं आहे, आणि सेंटर आपण जवळ घेतल्यामुळं एकदम परफेक्टली आपली फ्रंट साईड तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करूया, आता याला टिप मारून घेऊया आणि साईडचा पार्ट जो आपण मार्किंग केला होता तो कट करून टाकूया. त्याचप्रमाणे आपल्याला खालची बाजू सुद्धा ऍडजस्ट करायची, पण आधी आपल्याला वरचा जो कटोरीचा भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खालची बाजू सगळ्यात शेवटी ऍडजस्ट करायची. बॅक साईड नुसार आपल्याला लेंथ घ्यायची, आणि त्या लेंथ नुसार आपल्याला खालचा जो पार्ट आहे तो आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. हा जो साईडला मी मार्किंग केलेली चॉकनी हा एक्स्ट्रा भाग आहे तो कट केला तरी चालेल. बघा हे बघा इथे जर बघितलं तुम्ही आणि चॉकनी बॅक साईड प्रमाणे मार्किंग करून घेतलं तर साईडचा जो उरलेला भाग आहे तो तुम्ही कट करून टाकू शकता. सुरुवातीला कट करू नका, व्यवस्थित मोजून घ्या, मापून घ्या, नंतर कट करा. हे बघा हा अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रा जो भाग आहे तो कट करून टाकलाय. मी ह्या पार्ट मध्ये फक्त कटिंग शिकवणार आहे, पुढच्या पार्ट मध्ये स्टिचिंग शिकवतो, कारण तिथे सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. खूप मोठा व्हिडिओ तयार होईल, म्हणून आता मी कटिंग कशी करायची ते दाखवले. पुढच्या पार्ट मध्ये स्टिचिंग दाखवतो, जिथे आपल्याला परफेक्टली जे दोन माप आहे ते टाकून पप क्रिएट करावा लागतो. हे बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या पार्टची सगळी बाजू आपण कट केलेली आहे बॅक साईडच्या मापानुसार. आपल्याला आता इथे अशी टिप मारायची, त्याआधी आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस साईडची जी कटोरीचा जो भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सेंटर घेऊन बरोबर माप गळा रुंदी मापानुसार कमी करायची. आता बघा आता मी आधी वर्कचं जे गळा आहे, वर्कचं जे पार्ट आहे सगळे ते मापानुसार ऍडजस्ट करून घेतलेले, आणि आता ते अस्तरावरती ठेवून अस्तर कटिंग करणार आहे. सेम तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करा. यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण पप तयार करणार आहे, कटोरीचा भाग जोडणार आहे, त्यावेळेस परफेक्टली मापानुसार योग पट्टी जोडून कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचे, एपेक्स पॉईंट कसा घ्यायचा, एपेक्स टू एपेक्स कसा घ्यायचा ते मी स्टिचिंगच्या वेळेस दाखवणार आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा जो ब्लाऊज आहे तो आपण मापानुसार न घेता कटोरीवरती किंवा सभ्यासाची जे वर्क आहे त्यानुसार आपण ऍडजस्ट केलेलं आहे. माप खूप छोटं आहे, आणि जी ओरिजिनल पद्धत आहे त्याची सुद्धा कटिंग आपण लवकरच व्हिडिओ त्याचं तयार करून मी टाकेल. ज्यांना कोणाला परफेक्टली शिकायचं असेल त्यांनी नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, खूप छान पद्धतीने शिकवलं जातं. हे बघा आता मी अस्तर जे आहे ते परफेक्टली कट केलेले आहे, सगळे पार्ट अस्तरचे कट करून घेतले. आपण याला कप्स लावून खूप छान ब्लाऊज शिवणार आहे. तर दुसरा पार्ट तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या असतील. तर बघूया आपण दुसरा पार्ट.